इसे आज पूरी प्ले 11 से फुल पैक है। चलिए दोनों टीम देखिए सुपर 8 का मुकाबला है, पूरी पैक टीम है। 4 ओवर का मुकाबला देखिए, क्रीज तैयार, गेंदबाजी के लिए और बल्लेबाजी में प्रथमेश के हाथों पर गेंद दी है भाई। दोनों लंबे कद के हैं और पहली गेंद के पर ही देखिए लंबे कद के, लेकिन छोटा तीर किया घाव गंभीर भाई। बढ़िया कैच, लेकिन पहला विकेट जो पंकज पाटिल का विकेट यहां से गिरता हुआ। कभी कभी होता है, मैंने अक्सर टीम के साथ ऐसा देखा हूं, जहां पर थोड़ा सा लेट एंट्री जल्दबाजी में आपको मूवमेंट हो, बैलेंस आपका खुदा, लेकिन पहले बल्लेबाजी मिला है, मेरे हिसाब से ये थोड़ा बेहतर है, क्योंकि डगआउट में थोड़ी रिलैक्स होकर अब मैदान में उतर सकते हो। लेकिन दोनों बल्लेबाज के लिए पहला थोड़ा कठिन था, वो माइंडसेट के साथ है जब 3 रनों की पेनल्टी है, और जब पेंदर टीम बल्लेबाजी के लिए उतरेगा, पहला ओवर का खेल कंप्लीट जैसे होगा, वो 3 रन उनके टोटल में प्लस किया जाएगा। हाँ वही बोलते हैं ना, उसको उसमें ऐड करने का टारगेट हमारा उधर होता है सिस्टम में है। चलिए बात करेंगे जब सेकेंड इनिंग की बात आएगी, देखेंगे यहाँ पर से 3 रन चाहे माइनस कर सकते हैं वहां की, या 3 रन बढ़ा सकते हैं पेंदर की। अभी देखिए मुकाबला की शुरुआत है, मायना ये नहीं रखता है कि गलती आपने कितनी बड़ी की, मायना ये रखता है कि गलती को आप कितनी जल्दी सुधार रहे हो। यही बात छेड़ रहा था, मायना ये नहीं रखता कि गलती आपने कितनी बड़े कर रहे हो, मायना ये रख रहा है कि गलती को किस तरह से सुधार रहे हो। लंबे कद के गेंदबाज का देखिए इस्तेमाल है, और ये बेनिफिट फायदा मिलता हुआ। दो विकेट गवा चुके यहाँ पर, शुरुआत देखिए थोड़ा सा खराब है, और सुधारना होगा भाई, सुधारना होगा। लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी के लिए देखिए उतरते हुए चेतन पाटिल, लेकिन प्रथमेश ने देखिए बात करेंगे अपना काम बेखूबी निभाए। प्रथमेश नेहरू का देखिए यहाँ पर कप्तान ने भरोसा दिखाए, और भरोसे के ऊपर खड़े उतरते हुए जिक्र करेंगे लंबे कद के खिलाड़ी का फायदा क्या कुछ होता है। तैयार से गेंदबाज, ये देखिए शॉर्ट ऑफ लाइन बहुत बढ़िया स्क्वायर खेले यहाँ पर, कमाल की कट यहाँ पर, पॉइंट है, बैकवर्ड पॉइंट को चीरते हुए, और आता हुआ 4 रन। के प्रथमेश के ऊपर देखिए वार्ष, लेकिन ये चौके ने कुछ समय के लिए दबाव को थोड़ा सा हटाएगा, संदेह नहीं इसमें। फिर से एक बार देखिए ऑफ ड्राइव शॉर्ट पॉइंट पर फील्डर से बड़ा अच्छा प्रयोजन ने कैच लेते भाई, ये तो आज निशाना जहां वहां था अगर यहाँ पर से, और अंपायर ने डीआरएस मांगी है, अंपायर ने लिए तीसरे अंपायर का सहारा, लेकिन बल्लेबाज का कुछ रिएक्शन बता रहे हैं, सर हिलाकर नॉस्टेक के बैटर को बता रहे हैं कि हम सुरक्षित हैं, लेकिन देखते हैं कभी कभी नजरें भी धोखा खाती है, नजरें धोखा खाती है, कभी बल्लेबाज, कभी फील्डर्स, कभी अंपायर, इसलिए तीसरे अंपायर का सहारा।
नहीं देखिए जो बल्लेबाज का रिएक्शन था बहुत जल्दी देखिए यहाँ पर डिसीजन आता हुआ, नट आउट है बैटर से। रुपेश दादा नेरुलकर देखिए जुड़े थे यहाँ पर तीसरे अंपायर के रूप में, आसान सा डिसीजन था। बल्लेबाज ने पहले देखिए सर हिलाकर उन्होंने नॉन स्ट्राइक के बैटर को बता दिए कि सुरक्षित में हूं, इसलिए समाधान और पूरी टीम भी देखिए उतना उछले थे नहीं, लेकिन उन्हें भी लगा था डायरेक्ट हिट है, कुछ हो सकता है मामला गड़बड़, लेकिन इस काम प्रथमेश ने अच्छा किया भाई। अब एक साझेदारी की जरूरत है, क्या निभाएंगे यहाँ पर बल्लेबाज सोनू भगत और उनके साथ है चेतन पाटिल ने। बहुत बढ़िया स्कोरिंग देखिए हमारे साथ इस वक्त रोनित जी पाटिल, ये देखिए हल्के हाथों से खेलते हुए, अच्छा सोच है और कितना वेरिएशन देखिए दिखाते हुए, लेन गेन, शॉर्ट ऑफ लेन, गुड लेंस, बढ़िया प्रथमेश ने अपना ओवर का इस्तेमाल किया और फायदा यही होता है लंबे कद के गेंदबाज की यहाँ पर। रोहित दादा बात करेंगे ना, और जब गंगा जमुना टीम का टोटल पहले बता लेते हैं भाई, और टीम का टोटल देखिए 8 रन बनाए और 4 ओवर का मुकाबला है। और जब गंगा जमुना सरस्वती ये पिक्चर डायरेक्टर ने लिखा था ना, तभी 2 हीरो ने चॉइस किया था, एक जयपर्दा एक मीनाक्षी। जयपर्दा की हाइट काफी थी, मीनाक्षी का हाइट कम था, तो वहां पर हीरो ढूंढा गया कि कौन सा हीरो ऐसा है जो उसके एडजस्ट कर सकता है। लेकिन बॉलीवुड में जब अमिताभ बच्चन ने कदम रखा था ना, सभी ने कहा था इतना लंबा ये कैसे हीरो बन गया, लेकिन उन्होंने देखिए अपना लंबा कद का फायदा मिला, डायरेक्टर ने यही चुना कि ये लंबी हीरोइनी के साथ भी फिट हो सकता है, छोटी के साथ भी फिट हो सकता है। और लंबे कद के गेंदबाज का देखिए यही होता है, बैलेंसिंग के पास इतना रहता है ना, ये शॉर्ट ऑफ लेन देखिए उछाल जो कहते हैं ना शोल्डर्स है, उसका इस्तेमाल करते हैं, और फुल लेन देखिए जड़ में जहां चाहते हैं मर्जी वहां डालते हैं। हाइट का फायदा देखिए ये मिलता है, आप जहां मर्जी लेन करना चाहते हो ना, वो लेन आपको मिलता है। महेश दादा पाटिल से मनोज दादा नेरुलकर, यावत दादा मंचावर वेलकम, स्वागत है। सोमनाथ देखिए हम देख सकते हैं आज ये टीम है, एक बेस्ट स्कोरर है टीम को सपोर्ट करने के लिए मनोहर पाटिल। अगर दोनों टीम के देखिए कोई अतिथि मान्यवर है, कोई अतिथि मान्य बस ओनर देखिए टीम के पीछे रहते हैं, तो आइए वीआईपी डैश में वेलकम, स्वागत है। अप ड्राइव देखिए यहाँ पर डीप कवर को चिरते हुए यहाँ पर सिंगल आता हुआ यहाँ पर। चलिए आप चलेंगे थोड़ी सी मुकाबला की तरफ, मजा आएगा। चलिए पेंदर गांव के जमाए देखिए इस वक्त खास एंट्री, वेलकम, स्वागत है। चलिए यहाँ पर आदेश बुआ देखिए हमारे बात करेंगे, आदेश पटेल सर, साई राजेश सर, ओ ये चलिए खींचा है भाई यहाँ पर, ऊंचाई तो लिए क्या लंबाई लेकर जाएगी, अरे मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में, जितू काय बोला चा। तर या गावचे जाऊजी सन्माननीय सोमनाथजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यानंतर मनोज नेरुलकर आणि त्यांच्या सोबत महेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। चलिए बहुत बढ़िया देखिए डीजे अच्छा साथ दे रहे हैं जीतू, आदेश थोड़े से साथ देते रहिए आप भी। और हो क्या यहाँ पर ऊंचाई तो ली है, लंबाई की यहाँ पर कमी है, ओ क्या छूटा भाई यहाँ पर, शायद फील्डर वही प्रज्वल थे, और यही तो क्रिकेट रहता है, पल में आपको हीरो बनाता है और पल में आपको विलेन बनाता है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 17 रन, मच गया सोरे नगरिया में, बिच्छू मार गया बीच बजरिया में, क्योंकि जिस तरह से यहाँ पर छक्के लगाए और उसके बाद है इनको जीवन दान देना, बिच्छू के डंग में सांप के फन में हमेशा जहर होती है। लेकिन देखते हैं यहाँ पर क्रिश कोपर कर दो देखिए लंबे कद के गेंदबाज और दोनों का इस्तेमाल हो रहा है, इनके पास एक अमिताभ बच्चन नहीं है, दो है भाई।
तभी तो देखिए टीम मैंने पहले ही बताया था कि बैलेंस से और 4 या 5 ट्रॉफी जीत चुके हैं अभी तक, 5 ट्रॉफी। और अभी ये मुकाबला, ये तो नहीं कह सकते भाई छठा, क्योंकि वाजे टीम देखिए उतनी अच्छी टीम है भाई, जितना उनको करीब से आप देखोगे ना, उनकी परफॉर्मेंस इतिहास उठाकर देखिए, इतनी आसानी से हार मानने वाली में से टीम नहीं है। और जिनके पास देखिए गेंदबाजी लाइनअप एक बार अच्छा अगर टोटल मिल गया, उनके पास भी ताकत गेंदबाजी की है। मुकाबला अच्छा होगा, सुपर 8 का मुकाबला नो डाउट से, इसलिए हमारे मैनेजमेंट ने समय लिया कि थोड़ा सुपर 8 का हंगामा अंतिम दिन, और मजा आएगा हर मुकाबले पर से। क्रिस तैयार है, ये चलिए पॉइंट के बीच से खेला भाई यहाँ पर। आओ गुरु करे पीना शुरू, वाजे टीम कर चुके हैं सेलिब्रेशन शुरू। डीजे जीतू तू सांग आता मी काय करू। आओ गुरु करे पीना शुरू, लालचंद गावन सर्कल से इनकी है शुरुआत शुरू। आज शाम तक देखिए सेशन रहेगा, चैंपियन बना टीम है किडिश टीम, लेकिन यहाँ देखती कौन सा टीम बनेगा चैंपियन है, कौन बनेगा विश्वात्मा, किसका होगा खात्मा यहाँ पर से। क्राउड दर्शक देखिए आते हैं सुपर संडे को स्पेशल बनाने के लिए, इसलिए खास करके पूरी मैनेजमेंट ने ये ठाना भाई 4 दिन के जगह मैच को 5वां दिन लिया जाए और सुपर 8 का असली मजा लिया जाए। 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 2 ओवर की समाप्ति के साथ साथ है और टीम का टोटल बात करेंगे 23 रन बनाए हैं। लेकिन इस मैदान पर देखिए पानी 12 खिलाड़ी लेकर चाहिए, तब तक हम डीजी की तरफ जाएंगे और वापस जब 12 गेंद के लिए लौटेंगे तो दोनों कप्तान देखिए सुपर 8 का जो अगला मैच है आदि उन्हें कॉल करके रखिए। मॅच असेल बेलवली आणि त्यांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल I11 ओवे। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये। बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर देखिए 23 रन बनाए, 2 ओवर कंप्लीट है। लाजवाब देखिए बल्लेबाजी यहाँ पर और गेंदबाजी में देखिए अब पंकज कोपरकर देखिए इनका इस्तेमाल हो रहा है, बड़ा अच्छा मेहनत है। देखिए वाजिब टीम देखिए बात करेंगे अच्छे हमारे दोस्त है मनोहर पाटिल सर देखिए जिन्हें समय ज़्यादा नहीं मिल पा रहे हैं, एक हिंदी के बड़े बेमिसाल हैं। रफ्तार देखिए रॉकस्टार देखते हैं उस विभाग में, रॉकस्टार कल जुड़ी थे शायद और कल हम गाउटेन में थे, आज वो गाउटेन में होता रहता है। देखिए बात करेंगे और से नजर के देखिए जो फरमाइश रहती है ख्वाहिश रहती है हर किसी का सपना, हर टीम भी देखिए वही सपना लेकर आते हैं कि यहाँ से ट्रॉफी जीत कर जाना है, लेकिन देखते हैं किसका सपना होगा पूरा, किसका होगा खात्मा। ऊंचाई भरी है देखिए और इसके साथ भी देखिए लंबाई आता हुआ बड़ा हिट AK-47 बात है, क्या बात है डीजे जीतू देखिए पूरी मूड में यहाँ पर से। बल्लेबाजी देखिए चेतन पाटिल जिसका क्या छोड़ा गया था भाई, एक छक्के एक चौके लगाए थे, लेकिन उसके बाद एक चौके एक छक्के वापस लगा चुके हैं, यानी पहले 11 पर थे अब 11 और जोड़ चुके हैं। चेतन पाटिल के बाद करेंगे टीम का टोटल पहुंचा है 29 दावा। इसलिए हमेशा कहता हूं ऋतिक दादा, हमें खतरा दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। लेकिन इस बार देखते हैं खतरा टालेगा भाई। ओ चींगो चींगो कप्तान के हाथों से देखिए ओ मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना सपना तो गई है, कहीं ट्रॉफी ना चला जाए भाई। हॅलो, या दरम्यान मनोज पाटील बेलवली यांचं शुभागमन झालंय, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे।
सुबह की देखिए जितनी बड़ी गलती मैं कहूंगा वाजिद टीम ने किया था देर आने का, लेकिन उतनी बड़ी गलती यहाँ पर पेंदर टीम ने किया, 3 रन गवा दिए। हो गई ना, हिसाब बराबर है। देखिए कहते हैं ना यहाँ पर से क्रिकेट ये दोस्तों ऐसा ही चीज है, कभी जख्म पर मरहम लगेगा और कभी जख्म पर नमक छिड़ेगा। तर याच दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी खास योगदान आलेलं आहे महेश पाटील आणि मनोज नेरुलकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं योगदान आलेलं आहे। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। बढ़िया बढ़िया, देखिए मुकाबला कैच छोटा और कैच किसका, फिर से वापस छोटा भाई, वही बल्लेबाज चेतन पाटिल से। और ऊंचाई भरी है, क्या लंबाई क्लियर करेगा? हाँ भाई, लंबाई भी क्लियर करता हुआ गेंद को पहुंचाया दूर, और अंपायर देखिए यहाँ पर 6 तो की है मंजूरी भाई, लेकिन गेंद अंदर आता हुआ। जीतू थोड़ा समय आपको शायद नहीं मिलेगा, बहुत जल्दी। देखिए यहाँ पर आर्यन थे यहाँ पर, लेकिन दर्शक बंद कर रखे। और देखिए आपने एक कैच छोड़ा, स्ट्राइक यहाँ पर दूसरे बल्लेबाज को मिला, सोनू भगत। देखिए सोनू ने भी बता दिया भाई यहाँ पर चेतन को। वैसे देखिए इस बार ऑन साइड पर बल्ला थोड़ा सा मुड़ा, सीधे खेलना चाहते थे। जब तक मिड विकेट से गेंद वापस आता दूसरे के लिए, क्या ये गलत कॉल था? यहाँ पर एक अच्छा साझेदारी बन रही थी यहाँ पर, लेकिन ये साझेदारी टूटना, और गेम में फिर से एक बार पेंदर टीम वापसी की है। लेकिन टीम का टोटल की बात करेंगे, 39 रन बनाए चलेंगे। तर आपण शुभ सन्मान घेणार आहोत। सन्मान्य महेश पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। मी विनंती करेल विशाल नेरुलकर यांना की आपले पाटील यांना की आपले शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करावा। महेश पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। विशाल पाटील यांचे शुभ असते त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। एक दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्यानं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत असतो। क्रिकेटवरती असलेलं अतोनात प्रेम, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर पेंदरचे जावई सन्मान्य सोमनाथ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। याचे आपण पेंदर गावचे जावई सन्मान्य सोमनाथ पाटील वाजे यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। विशाल पाटील यांचे शुभ असते त्यांचा शुभ सन्मान, एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय। पेंदर गावचे जावई आहेत सोमनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान। तर पुढील सन्मान मनोज नेरुलकर यांना विनंती असेल आपण यावं, आपले शुभ सन्मान या ठिकाणी केले जात आहे। तर नक्कीच अष्टम नेरुलकर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत शुभ सन्मान। अष्टम सेठ नेरुलकर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत शुभ सन्मान। ओटू बाबूशा रनआउट में देखिए बल्लेबाज, उसके बाद देखिए यहाँ पर साझेदारी यहाँ पर देखते हैं जो बन रही थी, एक तड़प रही थी। सोमनाथ पाटिल सर देखिए बात करेंगे वहां से, जिनका देखिए यहाँ पर सम्मान से खास किया गया। पेंदर के देखिए जमाई है, लेकिन टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 42 रन, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है। कहते ना फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर रहे हैं, सिंगल डबल के चक्कर छोड़ और चौके चक्के लगाकर दरिया पार कर रहे हैं। लेकिन देखते हैं क्या बल्लेबाज करेंगे दरिया पार या घर की टीम है यहाँ पर जो मना लिया भाई, यहाँ पर इरादा बना लिया भाई कि मन में ठान लिए कि आगे ये गलती नहीं दोहराएंगे। लेकिन कहते ना जिंदगी में कभी कभी आप गलती करना नहीं चाहते हो, गलती हो ही जाता है। 18 गेंद का खेल कंप्लीट हुआ है, टीम का स्कोर इस वक्त 42 पर रुका है। अभी भी आने वाला 6 गेंद बचा है। चला पुढील मॅच दोन्ही संघनायक आपण या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल। बेलवली आणि I11 ओवे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, जर इथून आपण उशीर केला तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल। तो चलिए बात करेंगे सुपर 8 का मुकाबला है।
कॉल यहाँ पर देखिए बेलोली टीम शायद उपस्थित दिखाएं यहाँ पर से नहीं कप्तान यहाँ पर आपको उपस्थित रहना पड़ेगा बार बार कॉल नहीं किया जाएगा निश्चित रूप से मुकाबला बड़ी है आदेश है हर टीम को समय पर आना होगा क्योंकि तीसरा मैच आपको खेलना है दूसरा मुकाबला चल रहा है 3 रनों की पेनल्टी है क्या खलल खेलेगी यहाँ पर अंतिम 6 गेंद के ऊपर खुद कप्तान है और यह चलिए यहाँ पर लॉन्ग ऑफ वाइडिश लॉन्ग ऑफ देखिए कवर के बीच में खेला गया गजब की टाइमिंग थी और अंपायर का डिसीजन 6 रन देखिए पर पाले पे थी रेडर पे थी बल्लेबाज की नहीं ये भी अच्छा सोच है भाई रिवू रखकर डीआरएस रखकर कहाँ लेकर जाओगे अंतिम ओवर खेलो यहाँ पर सही मजा आएगा आज पहला मुकाबला है दोनों टीमों के बीच सुपर 8 का और इससे पहले जो आलिमगढ़ टीम ने देखिए अपील देखिए लाउड अपील अनिल टेम्बे सर देखिए विश्वास नहीं जीता और विश्वास पाड़ी लेके बाबू बात करेंगे घातक फॉर्म से गुजर रहे हैं स्लोअर गेंद बहुत बढ़िया देखिए समाधान भर के आ रहे हैं इनके देखिए करीब से निकलता हुआ और जब तक देखिए स्क्वायर लेग से फील्डर क्रीज आते फाइन लेग तक तब तक बल्लेबाज के पास समय था 2 रन लेने का और 2 रनों के साथ देखिए टीम का टोटल जाकर पहुंचा है 50 रन अर्धशतक लेकिन अभी भी आने वाला 3 गेंद बचा है भाई अंतिम 3 गेंद बचा है समाधान भोर देखिए यहाँ पर से लगातार से अपना मिश्रण दिखा रहे हैं और बल्लेबाजी में देखिए यहाँ पर चेतन पाटिल लेके कुछ बात करते हुए इतने पाटिल से कि चलाओ कुछ अपना चाल तब हम बनेंगे जाकर माला माल ये देखिए बात किया था स्वीप खेलने गए थे लेकिन आर्यन देखिए इस बार गलती नहीं लेकिन जिस चाल चलाना चाहते थे इतने पाटिल और उस चाल में फंस गए इतने और समाधान फिर को मिलता हुआ यहाँ पर इस ओवर का पहला विकेट तर पेंदर संघ खेळ करतोय तर पेंदर गावचे कोणी वरिष्ठ नागरिक आले असतील तर त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे चलिए हमारे दादा पढ़े लिखे बात करेंगे बेलोली रैकेट बॉल के देखिए रैकेट बैल के देखिए बात करेंगे ओनर्स वेलकम स्वागत है आपका और प्रेम भी देखिए इस वक्त जुड़े हैं उनका भी स्वागत है अपील विकेट देखिए यहाँ पर से समाधानपुर बैक टू बैक दूसरा विकेट से और शायद यहाँ पर अंतिम ओवर था चेतन पाटिल को यहाँ पर मौका ज्यादा से ज्यादा लेना चाहिए था क्या 2 रन वहां पर लेना इतनी को मौका देना और उसके बाद 2 विकेट गिरना भी आखिरी गेंद बचाए यहाँ पर बात करेंगे चेतन पाटिल ने भरोसा दिखाया यहाँ पर इतनिश के ऊपर लेकिन इतनिश के विकेट के साथ साथ है अतुल पाटिल का भी विकेट अब नहीं बल्लेबाज है विघ्नेश पाटिल से मजा आएगा यहाँ पर समाधान तैयार अंतिम गेंद से और यहाँ पर देखिए आखिरी गेंद का पहला तो भागेंगे और दूसरे के लिए भी कॉल और दूसरा रन भी यहाँ से कंप्लीट होता हुआ हाँ बस तीसरे के लिए कोई मौका नहीं टीम का स्कोर देखिए बना है 52 52 रन से बावन रन बनाए 53 का टारगेट है लेकिन देखते हैं यहाँ पर से हमारे WTC लाइव है राहुल उल्वेकर सर है क्योंकि टेक्नॉलॉजी देखिए बात करेंगे जहां चला टॉस आपण या ठिकाणी घेतोय I11 ओव्हे 3 धावांची पेनल्टी आहे बाबूशा वाजी टीमला पेनल्टी है लेकिन इससे यहाँ पर माइनस किया जाएगा जो स्कोर बोर्ड है ना आपको 50 का टारगेट रहेगा
चलिए यहाँ पर लाइव टेलीकास्ट देखिए, उन्होंने बताया कि रन माइनस किया जाएगा 3 रन, यानी जो 53 की टारगेट थी ना वो आपको 50 की टारगेट बन चुकी है. येस, या आमचे साडो महेश महेश पाटील आणि सोमनाथ या गावचे जावई सोमनाथ, या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करू. सुपर हिटचा धमाका. एका बाजूनं बंटी स्मृती JDM बेलिवली आणि आमचे I11 ओवे संघ. नाणेफेक इथे संपन्न केले जातील. याच गावचे जावई आणि एक उत्कृष्ट स्कोरर आमचे बंधुतुल्य मित्र सोमनाथ यांच्या पवित्र शुभ हस्ते करूया नाणेफेकी. क्रिकेट खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळे असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. सुपर 8 ची ही लढत जिंकणारा संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होणार आहे. तर टॉस इथे केलं तर हेड अँड टेल. हेड नाणेफेकी जिंकली आहे. विवेक निर्णय सांगा फक्त पेंडिंग मध्ये. हरकत नाही आहे. दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅच जशी चालू होईल ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये आवाज आदेश पाटील यांचा. तर याच दरम्यान आमचे ऍडव्होकेट अविनाश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्री विठ्ठल रखवाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर VRC चषकामध्ये ऍडव्होकेट अविनाश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम, स्वागत आहे. थँक्यू साई राजे. आपण स्पर्धा एन्जॉय करता स्वर्गीय प्रवीणदादा पाटील, स्वर्गीय राजेशदादा नेरुलकर यांच्या स्मरणार्थ VRCC चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहता. अंकुश नेरुलकर असतील, त्यानंतर संदीप पाटील असतील, यांच्या माध्यमातून या भव्य आणि दिव्य असा सोहळा आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. आज मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनल मध्ये पहिली मॅच भरपूर चांगली रंगताना दिसली. पहिली मॅच मध्ये अलिमगड या संघानं सुपर 4 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसरी मॅच आपल्या समोर आहे. स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्यांच्या विरोधात खेळ करताना दिसेल मैदानामध्ये मंगलमूर्ती वाजे. या दोन संघादरम्यान मॅच आपण एन्जॉय करता. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग केली मंगलमूर्ती वाजे या संघानं. धावा बनवल्या तब्बल 52-53चं टार्गेट होतं. 3 धावा पॅनल्टीच्या या ठिकाणी मायनस केल्या गेल्या आणि इथून टार्गेट बनलं गेलं ते 50 धावसंख्येचं, म्हणजे 24 बॉलवरती 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि ते पाहता स्वर्गीय जीवा 11 गावदेव पेंदर या संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ती म्हणजेच सुजित पाटील आणि त्याच्या संगतीनं विश्वास पाटील अशी धडाक्याची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कारण की त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण मॅच आहे. इथून जिंकाल तर एका ट्रॉफीचे हकदार व्हाल. त्यासाठी हा संघर्ष सोहळा मैदानामध्ये रंगताना दिसतोय. चांगली मॅच होईल यातील मात्र शंका नाही आहे, कारण की घरच्याच मैदानावरती पेंदर संघाचा नेहमीच दबदबा राहिलाय. मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अव्वल दर्जाचा खेळ या संघाचा राहिला. मागच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता स्वर्गीय जीवा 11 गावदेव पेंदर हा संघ. मात्र इथून या मॅच मध्ये कशा पद्धतीनं खेळ असेल. 2 सामने तर या संघाने जिंकलेत. घरच्या मैदानाचा फायदा या ठिकाणी लुटला जाईल का, या तिकडे लक्ष वेधले तमाम क्रीडा निष्कांचं. भरपूर चांगले मॅच आपल्या समोर आहे. दोन्ही संघ तुल्यबल आणि मातदार आहेत. ते पाहता सामना भरपूर चांगला आज क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. आज आपण पाहिलं तर मेगा फायनल डे आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची तोबा गर्दी मैदानाचे चौफेर आपल्याला पाहायला मिळेल. जशी जशी ही स्पर्धा शेवटच्या क्षणाला येईल ना, तेव्हा मात्र प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येनं या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. कारण की आज आपण पाहिलं तर सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये सुपर धमाके आपल्याला पाहायला मिळतात. मागची मॅच जर थोडीशी एकतर्फी झाली, या मॅच कडून अपेक्षा आहेत की शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की लक्ष आपण पाहता 50 धावसंख्येचं आहे. 53चं होतं, मात्र त्या ठिकाणी 3 धावेनं पॅनल्टी या ठिकाणी लागली होती वाजे संघाला. ते पाहता 50चं टार्गेट आहे. स्ट्राकेनला सुजित पाटील, त्याच्या संगतीनं नो स्ट्राकेन एन वरती विश्वास पाटील. सलामीचा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहता मंगलमूर्ती वाजे संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पंकज पाटील. संघाचा प्रमुखाट आहे. नेहमीच दर्जेदार कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. P1 मध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसलाय पंकज. मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीनं क्रिकेट असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
उत्तरार्धामध्ये पाचच्या नंतर कशा पद्धतीनं खेळ होईल. पॉवर सर्कलचं षटक लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल मिड विकेटला. ती पाहता या ठिकाणी कशा पद्धतीची गोलंदाजी राहील. सातत्यानं क्षेत्ररक्षण जेव्हा सजवलं जातं ना P1 आणि P2 मध्ये, तेव्हा क्षेत्ररक्षणाचा जे सजावट असतं ना ते पाहता त्या मेरिटनुसार गोलंदाजी होत असतं आणि ते ओळखणं गरजेचं असतं फलंदाजाला. गोलंदाज तयार, गेम ऑन. पहिला बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज होते बाद. मोठा धक्का मैदानामध्ये लागलाय. गावदेवी पेंदर या संघाला फलंदाज बाद. सुजित पेंदर या संघाला पहिला धक्का पहिल्याच बॉलवरती लागला. जसा वाजे संघ जेव्हा फलंदाजीसाठी उतरला होता त्यांचा संघनायक मैदानामध्ये होता, तो म्हणजेच फलंदाज पंकज पाटील. त्याचाही विकेट पहिल्या बॉलवरती कॅरी केला होता आणि ते पाहता जशाच तसं प्रत्युत्तर या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे सामना ठसल होईल यातील मात्र शंका नाहीये. आणि इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जीवा 11 गावदेवी पेंदर या संघाचा प्रथम कोपरकर. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सुजित पाटीलनं, जो संघाचा फरमकाटे नेहमीच चांगली कामगिरी करतोय, मात्र निराश पावली माघारी परतलाय. पंकज पाटीलला मिळाली या ठिकाणी विकेट. चांगली कामगिरी करताना दिसतोय पंकज या मॅच मध्ये. पुढील बॉल, यावेळचा बॉल भरपूर चांगला डिलिव्हर केलाय. वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि इथून डॉट चेंडूची सांगता. पॉवर सर्कल मध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय या मॅच मध्ये. आपण पाहता पंकज पाटील संघाचा संघनायक आहे, त्यानं खांद्यावरती आपल्या संघाची जिम्मेदारी स्वीकारली आणि ते पाहता पॉवर सर्कल मध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम अद्यापपर्यंत त्याचं राहिलाय. मात्र पुढील प्रवास कशा पद्धतीने असेल याच्याकडे लक्ष वेधलंय. पुढील बॉल समोर केले क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त एकच धाव दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, मात्र नाकारले त्या ठिकाणी आणि मिळेल एकच धाव. तिसऱ्या बॉलवरती श्रीगणेशन होताना पाहायला मिळते. जीवा 11 गावदेव बेंदर या संघाचा धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 50 धावसंख्येचं टार्गेट असताना सुरुवात थोडीशी अडखळत राहिली आहे जीवा 11 गावदेव पेंदर या संघाची. मात्र स्टॅकिनेनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विश्वास पाटील, जो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. ते मोठे फटके येतील का? पॉवर सर्कलचा फायदा लुटला जाईल का? आई प्रश्नचिन्ह आहे. पुढील बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, ऑन कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूची अडवली केली जाईल, तोपर्यंत फ्लिक सिंगल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठा फटका येत नाहीये आणि याचंच कारण धारदार गोलंदाजी होताना पाहायला मिळते पंकज पाटीलची. या मॅच मध्ये कमबॅक करतोय मंगलमूर्ती वाजे हा संघ. पॉवर सर्कल तर प्रथमेशसाठी 3 चेंडूवरती 3 षटकार जर ठोकले तर अविनाश कोपरकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात या ठिकाणी लावली जाईल यातील मात्र शंका नाही आहे. सामना महत्वपूर्ण आहे. फुल टॉस आहे, फुल टॉल उचल जाईल केला जाईल का? मात्र झेल काली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय जीवा 11 गावदेवी पेंदर या संघाला. कोपरकर यांना मी विनंती करीन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
मागे दख्य मैदानामध्ये पॉवर सर्कलच्या या षटकामध्ये देत असताना पंकज पाटीलची इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहता कमबॅक करताना दिसतोय मंगलमूर्ती वाजे या संघाचा हा गोलंदाज. मात्र संघ अडचणीमध्ये असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय समाधान भोईर. त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. इथून जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागणार आहे कारण की लक्ष थोडंसं मोठं झालंय. कारण की पॉवर सर्कलमध्ये जी काही सुरुवात द्यायला होती ना पेंदर संघाला ती सुरुवात अजूनपर्यंत चांगली झाली नाहीये. षटकातील पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध चेंडूला बेडकावून दिलाय सीमा पार येतोय हा तडाका समाधान भोईरच्या बॅट मधून षटकार. जे आपण पाहिलं तर कट टू कट फाईट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जेव्हा मंगलमूर्ती वाजे हा संघ खेळ करत होता त्याही संघानं या ठिकाणी बनवल्या होत्या 8 धावा 2 विकेट त्यांचे माघारी परतले होते आणि तशीच काही सुरुवात जीवा 11 गावदेवी पेंदर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा 2 विकेट माघारी परतलेत. समीकरण मैदानामध्ये बदललं गेलंय. येणारे 18 बॉल बाकी आहेत करायच्या त्या मात्र 42 धावा. 18 बॉल 42 धावा. इथून फलंदाजी चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. ज्या प्रकारे आपण पाहिलं समाधान खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आल्या आल्या त्यानं दाखवलाय 10 कदम षटकार आणि इथून त्यानं षटकार ठोकत दाखवलंय की येणाऱ्या कालामध्ये आम्ही अटॅकिंग मोड मध्ये येऊ यातील मात्र शंका नाही आहे कारण की मॅच भरपूर महत्वपूर्ण आहे. मागच्या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलेला हा संघ जीवा 11 गावदेवी पेंदर या मॅच मध्ये काय घडेल. येणारे 18 बॉल 42 ची गरज आहे. येणारा प्रत्येक षटक फार महत्वपूर्ण असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल करावा लागणार आहे या मॅच मध्ये. समाधान भोईर आणि त्याच्या संगतीनं विश्वास पाटील मैदानामध्ये आपण पाहता 2 धडधाकड फलंदाज मैदानामध्ये आहेत. त्या 2 फलंदाजांमध्ये फार मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज संकेत भगत. संकेत भगत नेहमीच चांगली कामगिरी करताना दिसलाय. मंगलमूर्ती वाजे म्हटलं तर नक्कीच अतिशय चांगले स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे सोमनाथ पाटील जावयात. चला स्पीडअप करा वेल घेऊ नका. तेही या मॅचला एन्जॉय करत असताना त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप घ्या. संकेत भगत दुसरं षटक टाकण्याला विश्वास पाटीलला आपण पाहता इथून अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल. येणारे 18 बॉल 42 ची गरज आहे. हे पाहता या ठिकाणी चांगलं कार्य करावं लागेल दोन्ही फलंदाजांना कारण की पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली. अंतिम बॉल थोडासा खराब फेकला. पंकज पाटीलने त्याचा समाचार घेतला. गोलंदाज सज्ज संकेत भगत टाकण्याला विश्वास पाटील. फुलटॉस आहे या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होता. अलंद कार्पेट ड्राईव्हचा हा फटका सिंगल धाव. जेव्हा आपल्या समोर खराब चेंडू येतात ना तेव्हा खराब चेंडूचा मोठा समाचार घेणं महत्वाचं असतं. मात्र तसं काही घडलं नाहीये आणि इथून अलंद कार्पेट ड्राईव्हचा फटका खेळला गेला. त्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 9 आकड्यावरती. समाधान भोईर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या बॅट मधून मोठा तडाखा आपण मागच्या षटकामध्ये पाहिला पंकज पाटीलच्या विरोधात. यावेळेचा बॉल उजवी एसटी सोडून जाते. पंचांनी गोलंदाजाला दंडित केला. स्वेर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जीवा 11 गावदेवी पेंदर. टाकणीला समाधान भोईरला आपण पाहता या ठिकाणी कशा पद्धतीचा खेळ केला जाईल. पुढील बॉल संकेत भगत आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये हवाई सफर चेंडू सीमा पार षटकार.
थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पहिला मागच्या बॉलवरती समाधान भोईर मैदानामध्ये आला, त्याच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये स्ट्राईक इन एंड वरती जसा आला तसा त्याच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहिला. षटकार बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करणारा जीवा 11 गावदेवी पेंदर हा संघ चांगली मॅच रंगताना दिसतोय. मागच्या षटकामध्ये जे काही गमावलं ते आता या षटकामध्ये कमावताना दिसतोय समाधान भोईर. चांगला बॅटल रंगताना दिसतोय या मॅच मध्ये. आक्रमण हेच ध्येय या ठिकाणी वापरलाय समाधान भोईरनं. सलामीचे 2 फलंदाज मैदानातून बाहेर जरी झाले तरी मी मैदानामध्ये आलोय आणि तो सांगतोय इथून माझ्यामध्ये फार मोठी क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवण्यात अजूनपर्यंत तर यश मिळालंय समाधान भोईरला. चांगली बॅटिंग करताना दिसतो या मॅच मध्ये. संघर्ष काय असतो ना, तो संघर्ष मैदानामध्ये दाखवलाय समाधान भोईरने या मॅच मध्ये. संकेत भगतच्या विरोधात आलेला हा मोठा फटका आपण मागच्या बॉलवरती पाहिला. पुढील बॉल षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय संकेत भगत. समाधानासाठी हा बॉल या ठिकाणी पॅडनशिपचा हा देखना फटका. चेंडू जाईल गरंगळत सीमा पार. येतोय हा लय भारी चौकार. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मागच्या बॉलवरती आलेला चौकार आपण पाहिला आणि चौकाराच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 50 लक्ष अजूनही 30 करायचे आहेत. ते पाहता इथून समाधान भोईर पूर्णपणे आक्रमक झालाय. येणारे 15 बॉल 30 ची गरज आहे, म्हणजेच प्रत्येक बॉलवरती 2 धावा अशा सरासरीने या ठिकाणी धावा बनवायचे. ते पाहता आक्रमणाला त्यानं सुरुवात केली आहे समाधान भोईर. त्याला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. मंगलमूर्ती वाजे या संघाला पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली होती 5 बॉलवरती. त्यानंतर समाधान भोईर जसा मैदानामध्ये आला धाव गती त्यानं वाढवली आणि संघ जो अडचणीमध्ये होता त्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करत असताना समाधान भोईर आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये टोलावलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र चेंडूनं क्षेत्ररक्षकांना भेदून राटली सीमारेखा. चौकार. समाधान भोईर मैदानामध्ये आपण पाहता 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहिलं. आक्रमकरित्या त्यानं खेळ या मैदानामध्ये दाखवलाय. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. आक्रमण 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 हे ध्येय त्यानं वापरलाय मैदानामध्ये. सलगचे 2 चौकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिले. पुढील बॉल संकेत भगत. आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडून गाठले सीमारेखा. हवाई सफर. येतोय हा तडाका. षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती लागले गेलेले आहेत. त्या मात्र 30 अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल बाकी असतील ते म्हणजेच 13 बॉल 20 ची गरज आहे. समाधान भोईर वैयक्तिक त्याचा खेळ पाहिला तर 3 षटकार 2 चौकारांनी त्यानं धावा केल्यात 26. 5 बॉलवरती त्यानं 26 धावेचं योगदान दिलंय. चांगली बॅटिंग करताना दिसलाय मैदानामध्ये. चला वारंवार टीम मीटिंग नकोय पण सर संघाला वार न करा कारण वेल फार महत्वाचं आहे. टाइम अलर्ट या ठिकाणी केलं जाईल. अजूनही 13 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. समाधान भोईरला थांबवणं फार कठीण झालाय. घरच्या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळते. स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर हा संघ चांगला खेळ करताना दिसतोय. समाधान भोईर
अंतिम बॉल या ठिकाणी बऱ्याच उशिरानं आलेला हा डॉट बॉल खूप काही सांगून जातोय. मंगलमूर्ती वाजे या संघाला षटकाची झाली आहे. सांगतात 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय जीवा 11 गावदेव पेंदर या संघाची धावसंख्या लागली 30 आणि करायचे येणाऱ्या 12 बॉलवरती 20 धावा. चला व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा करूया शुभ सन्मान. ॲडव्होकेट अविनाश दादा या आपण ना सन्मान घ्या. अविनाश सन्मान आपण स्वीकारा. वकील आहेत, कायदे पंडित आहेत, कायद्याचा सखोल अभ्यास. ॲडव्होकेट आमचे अविनाश दादा भुईर यांचा शुभ सन्मान आमचे रुपेश दादा निरोळकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूया. ॲडव्होकेट साहेबांचा शुभ सन्मान. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण ॲडव्होकेट साहेबांचा करूया शुभ सन्मान. धन्यवाद. तर नक्कीच टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय राहिलाय टीम I11 ओवे या संघाचा. पुढील मॅच ही भरपूर चांगली पाहायला मिळेल. बेलवली त्यांच्या विरोधात I11 ओवे अशी तिसरी मॅच सुपर 8ची आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या मॅच मध्ये भरपूर खूप काही या ठिकाणी पाहायला मिळतात घडामोडी. कारण आपण पहिल्या षटकामध्ये धावा फार कमी होत्या पेंदर संघाच्या. त्यानंतर जसा समाधान भोईर इन मध्ये आला मैदानामध्ये त्यानं या ठिकाणी मोठी फटकेबाजी केली आणि संघाच्या डावाला त्यानं सावरलं आणि 2 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागली आहे ती 30 धावा आणि समीकरण उरले येणारे 12 बॉल आणि करायचे त्या 20 धावा. या मॅच मध्ये अजूनही वेळ गेली नाहीये. येणाऱ्या गोलंदाजानं जर कमबॅक केला तर या मॅच मध्ये बनून राहू शकतो तो म्हणजेच मंगलमूर्ती वाजे हा संघ. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसरं षटक हेमंत पाटील टर्निंग पॉइंट षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेत. इथून चांगला चेंडू फेकावे लागतील. विश्वासाठी हा बॉल या ठिकाणी अनंत कार्पेट ड्राईव्हचा फटका. लॉंगांचे क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाले. समाधान भोई स्टॅकेन एन वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. विश्वास पाटील नेमकं मैदानामध्ये काय करतोय. समाधान भोईर मैदानामध्ये हवी झालाय त्याला जास्तीत जास्त तो स्ट्राईक वरती हाणण्याचं काम करतोय आणि ते पाहता या ठिकाणी चांगली कामगिरी करताना दिसलाय समाधान भोईर. चांगला खेळ चांगली रणनीतीनं या ठिकाणी जीवा 11 गावदेव पेंदर संघ खेळ करताना दिसतोय. समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. हेमंत पाटील पुढील बॉल समाधानसाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न. लेट कटचा फटका खेळायचा होता मात्र पंचांनी या ठिकाणी हेरलं की या ठिकाणी दिशा खराब आहे आणि पंचांनी गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलाय. स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावी लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. समीकरण बदललं. येणारे 11 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 11 बॉल 18चं या ठिकाणी समीकरण आहे. जर धावसंख्या आपल्याकडे कमी आहे ना तर धावसंख्या कमी असताना हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण त्यानंतर ज्या आपल्या एक्स्ट्रा धावा जातात ना त्यांच्यावरती अंकुश ठेवणं तितकंच महत्वाचं असतं आणि ते काही चित्र या ठिकाणी करावं लागेल. मंगलमूर्ती वाजे या संघाच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा हा दुसरा स्वेअर बॉल. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतोय मात्र लाईन त्या ठिकाणी मिस करून राहिलाय. बॅक टू बॅकचा दुसरा वाईट बॉल. एक्स्ट्रानं धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती 33 या आकड्यावरती. अजूनही 17 करायचे आहेत. येणारे बॉल असतील ते 11. अशा एक्स्ट्रा धावा जर आपण खर्च केला तर अडचणीमध्ये येऊ शकतो मंगलमूर्ती वाजे हा संघ. आक्रमण करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं चांगला खेळ केलाय. स्क्रीनच्या वरतून येतोय हा 1 बाउन्स चौकार. डीजे मास्टर जीतू जबरदस्त ऑपरेटिंग. नक्कीच ॲडव्होकेट अविनाश भोईर भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे मामाश्री आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांचाही आवाज आपण ऐकाल. हक्काचा माणूस आहे. नक्कीच चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने घडत असतो. तर पेंदर गावातील कोण ग्रामस्थ मित्रमंडळ वरिष्ठ ज्येष्ठ आणि श्रेष्ठ
नागरिकांना मी विनंती करीन की पेंदरगावच्या सर्व ग्रामस्थांना की आपल्या हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, तर सर्वांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती या. पुढील बॉल अलंदा कार्पेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची अडवणी तोपर्यंत सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38. या आकड्यावरती अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 9 बॉल 12ची गरज आहे. समाधानला थांबवणं फार कठीण झालंय, मात्र विश्वास चांगला खेळ करताना दिसतोय. त्याला चांगली साथ दिली विश्वास पाटीलनं. आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलाय. एका धावेनं पुढे सर्कल धावसंख्या धावफलकावरती लागले ते 39. आता मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसे सोमनाथ. असेच काही चेंडू त्याला या ठिकाणी फेकावे लागतील, कारण की संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. कारण की इथून डॉट चेंडूंची प्रतीक्षा असेल मंगलमूर्ती वाजे या संघाच्या गोलंदाजांना. मात्र समाधान स्टॅकेनला स्वेचेट या ठिकाणी सफल ठरलाय. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहता समाधानच्या बॅट मधून चौकार. वैयक्तिक समाधान भोईरचा विचार केला तर त्यानं 9 चेंडूंमध्ये 35 धावेचं योगदान दिलंय. संघाच्या डावाला त्यानं पूर्णपणे सावरलाय. संघ अडचणीमध्ये असताना धमाकेदार फलंदाजी त्याच्या बॅट मधून राहिल्या आणि आता मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय. अजून एक स्वीचिटचा हा फटका लगातारचा येतोय. हा दुसरा चौकार समाधानच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर. सांगतो की आमच्या घरच्या मैदानावरती आम्हाला हरवणं फार कठीण आहे. मागच्या स्पर्धेचा हा चॅम्पियन संघ आहे आणि ते पाहता या ठिकाणी समीकरण उरलेले आहे, तो म्हणजेच येणारे 6 बॉल आणि करायचे त्या मात्र 3 धावा. 6 बॉल 3चं समीकरण या मॅच मध्ये येऊन ठेपलाय. जीवा 11 गावदेवी पेंदर या संघासमोर समाधान भोईरचं करेल कौतुक, ज्यानं अप्रतिम दर्जेदार खेळ केलाय. 10 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलंय या मॅच मध्ये. अप्रतिम. जर समाधान भोईरची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत समाधान भोईरसाठी. काय आक्रमकरित्या त्यानं खेळ केलाय. संघ पहिल्या षटकामध्ये अडचणीमध्ये होता, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर समाधान भोईर. 3 धावेची गरज आहे. विश्वासाठी हा बॉल मॅच फिनिश. येतोय हा गोल्डन षटकार विश्वास पाटीलच्या बॅट मधून. अभिनंदन करूया स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर या संघाचं. हार्ड लक टीम मंगलमूर्ती वाजे. अभिनंदन. स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पेंदर संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. तर आमचे प्रवीण शेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. रोशनजी आंग्रे असतील, आमचे अंकुशजी नेरुलकर असतील आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ झाला या मैदानावरती.